नारी शक्ती दूत ॲपमध्ये भरपूर जणांना जे फॉर्म भरताना किंवा लॉग इन करताना भरपूर जणांना असा समस्याला सामोरं जावं लागलं आहे आणि त्यामुळे ते प्रॉब्लेम बहुतेक सगळ्यांनाच येत आहे की कोणाला लॉग इन करायला प्रॉब्लेम येत आहे, कोणाला फॉर्म भरताना प्रॉब्लेम येत आहे, फॉर्म सबमिट केल्यानंतर शेवटची OTP देखील येत नाही आहे. तरी हे सर्व प्रॉब्लेम कशाप्रकारे सॉल्व्ह होणार आहे ते सर्व गोष्टी मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. त्याच्या अगोदर तुम्ही जर चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घंटीच्या आयकॉन ऑलवर सिलेक्ट करून नोटिफिकेशन ऑन करून द्या, कारण अशाच प्रकारचे नवीन नवीन अपडेटसोबत व्हिडिओ तुम्हाला मिळणार आहे या चॅनलवर. तर चला व्हिडिओला सुरुवात करूया. नमस्कार मित्रांनो, माझं नाव विनोद, तुम्ही पाहता विनोद राठोड गुरु यूट्यूब चॅनल. तर चला व्हिडिओला सुरुवात करूया. तर बघा, सगळ्यात पहिले तुम्हाला नारी शक्ती दूत ॲप हा ओपन करायचा आहे. ओपन केल्यानंतर तुम्हाला इथं नंबर वगैरे टाकून घ्यायचा आहे. ज्या नंबरने तुम्हाला फॉर्म भरायचा आहे त्या नंबरवर तुम्हाला हा नंबर टाकून घ्यायचा. इथं नंबर टाकल्यानंतर इथं दिसतंय तुम्हाला एक्सेप्ट टर्म अँड कंडिशन्स, त्याच्यावर तुम्हाला टिक मार्क करायचा आहे आणि स्वीकार करायचा आहे. त्याच्यानंतर तुम्हाला लॉग इनवर क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर जर तुम्हाला OTP वगैरे येत नसेल तर तुम्हाला काय करायचं आहे मी तुम्हाला पुढे सांगणार आहे. तर बघा, मला OTP देखील आला आहे तर मी OTP टाकून घेतो. ठीक आहे, OTP टाकल्यानंतर तुम्हाला व्हेरीफाय OTPवर क्लिक करायचं आहे. व्हेरीफाय OTPवर क्लिक केल्यानंतर तुमचा नारी शक्ती दूत ॲप्लिकेशन जो आहे तो सक्सेसफुली ओपन झालेला आहे. आता तुम्हाला दुसरा स्टेप मी सांगणार आहे. काय स्टेप सांगणार आहे बघा. पहिला स्टेप झाला, लॉग इन झाला, OTP देखील आला. तर तुमचा हे जर प्रॉब्लेम सॉल्व्ह होत नसेल तर तुम्हाला काय करायचं आहे, सगळ्यात पहिले तुम्हाला नारी शक्ती दूत ॲपमध्ये जायचं आहे. त्याला टॅप करून राहायचं आहे आणि ॲप इन्फॉर्मेशनवर क्लिक करायचं आहे. ॲप इन्फॉर्मेशनवर क्लिक करायचं आहे आणि त्याच्यानंतर स्टोरेज युजेस जे आहे त्याच्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर तुमच्यासमोर अशा प्रकारचे इंटरफेस ओपन होईल आणि तुम्हाला इथं काय करायचं आहे, जे तुमच्यासमोर इथं क्लिअर केज आणि क्लिअर डाटा दिसते ते दोन्ही तुम्हाला क्लिअर करायचं आहे. पहिले क्लिअर केज करून घ्यायचं आहे, नंतर तुम्हाला क्लिअर डेटा करायचा आहे. क्लिअर डेटा केल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, एकदा मोबाईल जे आहे आपला फोन जो आहे तो मोबाईलला रिस्टार्ट करायचा आहे. म्हणजेच फोन स्विच ऑफ करून डबल स्विच ऑन करायचा आहे. स्विच ऑन केल्यानंतर तुम्हाला सिम्पली काय करायचं आहे, पुन्हा एकदा तुम्हाला नारी शक्ती दूत ॲप्लिकेशनला ओपन करायचं आहे, लॉग इन करून बघायचं आहे. जर लॉग इन होत असेल तर प्रॉब्लेम सॉल्व्ह झाली आणि नसेल झाली तर तुम्हाला काय करायचं आहे, तिसरा स्टेप सांगतोय. सगळ्यात तिसरा स्टेप जो आहे ह्या महत्त्वाचा आहे. जर तुमचा नारी शक्ती दूत ॲप्लिकेशन हे सगळे काम केल्यानंतर देखील तुमचा ॲप्लिकेशन जर ओपन होत नाही आहे किंवा लॉग इन होत नाही, हे प्रॉब्लेम जर पाहायला भेटत असेल तर तुम्हाला इथून ॲप्लिकेशन अपडेट करून घ्यायचं. अपडेट आला असेल तर अपडेट केल्यानंतर तुम्हाला मोबाईल रिस्टार्ट करायचं आहे, हे लक्षात ठेवा. त्याच्यानंतर तुम्हाला पुन्हा एकदा लॉग इन करायचं आहे. लॉग इन करून पाहायचं आहे. लॉग इन जर झाला तर सक्सेस होणार आहे आणि जर नाही लॉग इन झाला तर तुम्हाला सिम्पली काय करायचं आहे, जो नारी शक्ती दूत ॲप आहे त्या ॲपला तुम्हाला काय करायचं आहे, अनइन्स्टॉल करायचं आहे. अनइन्स्टॉल करून तुम्हाला पुन्हा एकदा प्ले स्टोअरवर जायचं आहे. प्ले स्टोअरवर गेल्यानंतर ते ॲप्लिकेशन सर्च करायचं आहे. सर्च करून ॲप्लिकेशन इन्स्टॉल करायचं आहे. इन्स्टॉल केल्यानंतर पुन्हा एकदा तुम्हाला मोबाईल रिस्टार्ट करायचा आहे. रिस्टार्ट करून पुन्हा एकदा लॉग इन करायचं आहे आणि खास तौर पर तुम्हाला संध्याकाळच्या टायमाला मोबाईलना जो ॲप्लिकेशन आहे त्याच्यावर लॉग इन करायचं आहे. संध्याकाळी 8च्या नंतर लॉग इन करायचं आहे आणि सकाळी 5च्या अगोदर तुम्हाला लॉग इन करायचं आहे आणि फॉर्म भरायचा आहे. याच्या अगोदर कसं आहे, याच्यावर ट्रॅफिक कमी राहतं आणि लोक कमी फॉर्म भरतात, त्याच्यामुळं हा ॲप्लिकेशन लोड घेणार नाही. आणि सकाळी कसा ॲप्लिकेशनवर लोड जास्त असल्यामुळे ॲप्लिकेशन लोड घेत आहे आणि फॉर्म देखील भरला जात नाही आहे, सबमिट होत नाही आहे, OTP येत नाही. अशा प्रकारचे अनेक समस्यांना सामोरं जावं लागलं आहे. त्याच्यामुळं तुम्हाला सांगतो आहे की सकाळी रात्रीच्या 12च्या नंतर फॉर्म भरा आणि सकाळी 5च्या अगोदर फॉर्म भरा, तुमचा फॉर्म सक्सेसफुली भरला जाणार आहे. तर अशा प्रकारची प्रॉब्लेम तुम्ही हे सॉल्व्ह करू शकता. आणि जर प्रॉब्लेम सॉल्व्ह झाले नाही तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून कळवा. मी नेक्स्ट व्हिडिओ नक्कीच सांगणार आहे तुम्हाला काय करायचं आहे. त्याच्यावर मी देखील रिसर्च करत आहे आणि तुम्हाला याच्यावर पण देखील व्हिडिओ लवकरच मिळणार आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच सांगायचं होतं आणि तुम्हाला अशाच प्रकारचे प्रॉब्लेम सॉल्व्ह होणार आहे. दुसरा कोणताही सोल्युशन नाही आहे आणि कोणताही देखील तुमच्याजवळ ऑप्शन देखील नाही आहे.
अशा प्रकारची ही माहिती आहे. ही माहिती जर पटली तुम्हाला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घंटीचे आयकॉन ऑलवर सिलेक्ट करून घ्या आणि नवीन अपडेटसाठी टेलिग्राम चॅनल देखील जॉईन करून घ्या. त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळणार आहे. तेथून जाऊन जॉईन करू शकता. तेथे तुम्हाला नवीन नवीन अपडेट देखील भेटणार आहेत आणि भेटतील पण सुद्धा. ठीक आहे, आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद मित्रांनो.